सर्वांना नमस्कार. मी प्रमोद आज एका नवीन व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. मागील मे महिन्यात विशाखापट्टणम येथे काही दिवस गेलो होतो. त्यातील काही व्लॉग टाकलेत, पण काही व्लॉग राहिलेले आहेत आणि ते सर्व व्लॉग मी तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी टाकणार आहे. मला आशा आहे की हे व्लॉग तुम्हा सर्वांना नक्कीच आवडतील. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनल न विसरता नक्कीच सबस्क्राईब करा. आज आपण विशाखापट्टणममधील आर्को व्हॅलीमधील असणाऱ्या बोरा केव्ह पाहण्यासाठी आलेलो आहोत. सुरुवातीलाच लेणीच्या मेन गेटपर्यंत पोहोचण्या अगोदर आपल्याला अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं पाहावयास मिळतील. या ठिकाणी बांबूपासून तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कलाकृती आपल्याला इथं दिसतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी बांबू बिर्याणीसुद्धा प्रसिद्ध आहे. त्याचेसुद्धा छोटे छोटे हॉटेल्स तुम्हाला पाहावयास मिळतील. जर तुम्हाला ही बिर्याणी खावायची असल्यास जाताना तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि ही केव्ह पाहून आल्यानंतर बिर्याणीवर तुम्ही ताव मारू शकता. आपण पार्किंगच्या ठिकाणावरून थोड्या अंतरावरती समोर चालत आल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला या केव्हमध्ये जाण्यासाठी मेन गेट आपल्याला लागेल. तिथे आपल्याला तिकीट घ्यावयाचे आहे. प्रौढांसाठी 80 रुपये, तर मुलांसाठी 60 रुपये. त्याचप्रमाणे साधा कॅमेरासाठी 100 रुपये आणि व्हिडिओ कॅमेरा असेल तर त्यासाठी सुद्धा 100 रुपये. अशा प्रकारे चार्जेस इथे आकारले जातात. आता मी तिकीट काढले आहे आणि आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. या मेन गेटवरून फक्त 5 मिनिटांमध्येच आपण या बोरा लेणीजवळ जाऊन पोहोचतो. गेटमधून आत प्रवेश केल्यानंतर अशा प्रकारचा एक मोठा बोर्ड आपल्याला पाहावयास मिळेल. त्या बोर्डवरती तुम्हाला या केव्हच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला यावरती लिहिलेली दिसेल. आता आपण या बोरा केव्ह जवळ आलेलो आहोत. समोरून आपल्याला सुरुवातीला ही अशा प्रकारे लेणी दिसते. आता आपण या लेणीमध्ये आतमध्ये जाऊया आणि ही लेणी आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला या लेणी संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया. बोरा लेणी विशाखापट्टणमच्या उत्तरेस 90 किलोमीटर अंतरावरती पूर्व घाटाच्या अनंतगिरी पर्वतरांगामध्ये आहे. ही लेणी भारतामधील सर्वात मोठी लेणी व नैसर्गिकरित्या तयार झालेली लेणी म्हणून ओळखली जाते. ही लेणी 150 दशलक्ष वर्षापूर्वीची आहे असे म्हटले जाते. पूर्ण लेणी ही कॅल्शियम कार्बोनेटद्वारे तयार झालेली आहे आणि ही लेणी विल्यम किंग ब्रिटिश भूवैज्ञानिक यांनी 1807 मध्ये या लेणीचा शोध लावला.
या लेणीच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला अशा प्रकारचा नजारा आपल्याला पाहावयास मिळतो. समोर आपल्याला खालील बाजूला जाणाऱ्या ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या पायऱ्यांच्या वरून आपल्याला खाली चालत जावायचे आहे आणि आपल्याला ही पूर्ण लेणी एक्सप्लोअर करावयाची आहे. या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम कार्बोनेटचा एक पिल्लर तयार झालेला पाहावयास मिळतो. म्हणजेच या केव्हमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे पाणी पडत आहे त्या पाण्यातून कॅल्शियम कार्बोनेट हे वरच्या बाजूला हळूहळू जमा होते. तसेच खालील बाजूला सुद्धा पडणाऱ्या पाण्यातून खालील सुद्धा बाजूला कॅल्शियम कार्बोनेट जमा होते आणि हे दोन्ही जमा होत होत एकत्र येतात व त्यापासून हा कॅल्शियम कार्बोनेटचा पिलर तयार झालेला पाहावयास मिळतो. सध्या या केव्हमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे पाणी पडत आहे तिथे भविष्यात अशा प्रकारचे पिल्लर्स तयार झालेले आपल्या पुढच्या पिढीला पाहावयास मिळतील, कारण यासाठी खूप काही वर्षांचा काळ लोटला जातो. या केव्हच्या मध्यभागी आल्यानंतर आपल्याला दोन रस्ते पाहावयास मिळतात. वरच्या बाजूला काही पायऱ्या गेलेल्या आपल्याला दिसतात. त्या पायऱ्यांच्या वरून वरती गेल्यानंतर तिथे एक शंकराचे मंदिर पाहावयास मिळते. ते सुद्धा अशाच प्रकारे नैसर्गिकरित्या तयार झालेले असे म्हटले जाते. या ठिकाणी सुद्धा आपण थोड्या अंतरावरती जाऊन आपण तिथून ही केव्ह कशा प्रकारे दिसते ते आपण पाहूयात.
आता आपण उजव्या बाजूला ज्या उंच पायऱ्या गेलेल्या आहेत तिकडून आपण थोड्या अंतरावरती जाऊन आलेलो आहोत. आता डाव्या बाजूला जो सरळ रस्ता जातो तो अजून आतमध्ये केव्हमध्ये जातो. तेव्हा या दिशेने सुद्धा आपण ही केव्ह एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूयात. थोडेसे समोर आल्यानंतर या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे पाणी आणि कॅल्शियम कार्बोनेट यापासून तयार झालेली एक सुंदर कलाकृती आपल्याला या ठिकाणी दिसते. खूप सुंदर आणि मोहक ही कलाकृती आहे. आपण आता बोरा केव्हच्या शेवटच्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. इथे आपल्याला लोखंडी कंपाऊंड तयार करण्यात आलेले आहे. या समोर सुद्धा ही केव्ह आपण एक्सप्लोर करू शकतो, परंतु त्यासाठी आपल्याला वाकून समोर जावे लागते. जर तुम्हाला पुढे एक्सप्लोर करायचे असेल तर तुम्ही याच्या पुढे सुद्धा जाऊन ही केव्ह एक्सप्लोर करू शकता.
अशा प्रकारे निसर्गाच्या अद्भुत आविष्काराने तयार झालेली बोर्रा केव आपण आज एक्सप्लोर केलेली आहे. मला आशा आहे की आजची ही बोर्रा केव तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. हा व्लॉग तुम्हाला आवडला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझे हे चॅनेल न विसरता नक्कीच सबस्क्राईब करा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू फ्रेंड्स. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. टेक केअर. बाय बाय.